मंडळी, उन्हाळा म्हटलं की वाळवणीचे प्रकार, साठवणुकीचे प्रकार हे पदार्थ बनवले जातात, जे वर्षभर टिकवले जातात. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे कैरीचं लोणचं. तर कैरीचं लोणचं वर्षभर कसं टिकवावं, त्याला बुरशी न येऊ, यासाठी आपण काय केलं पाहिजे, या सर्व महत्त्वाच्या टिप्स आहेत ना या व्हिडिओमध्ये आहेत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. त्यासाठी इथे मी 1 किलो कैरी घेतलेली आहे, जी स्वच्छ धुवून त्याच्या फोडी करून घेतल्यात आणि फोडी करण्याआधी स्वच्छ पुसलेले आहे. त्याला पाण्याचा हात कुठेही लागला नाही गेला पाहिजे. त्या फोडीत 2 ते 3 तास आहे ना असं कपड्यावरती पसरवून ठेवायच्या. आणि आता आपण याच्यासाठी खार बनवण्यासाठी म्हणजेच मसाल्यासाठी इथे आपण काही जिन्नस घेतलेले, ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसं स्क्रीनवरती तुम्हाला सर्व प्रमाण दिसत आहे. तर ते हलकंसं थोडंसं भाजून घ्यायचं. फक्त त्यामध्ये लसूणच्या पाकळ्या टाकायच्या नाही आहे. कोरडे जिन्नस असे जाडसर वाटून घ्यायचे. ते एका परातीमध्ये किंवा मोठ्या ताटामध्ये घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्ही किती स्पायसी खात आहात त्यानुसार तिखटाचं प्रमाण आणि हळद असं टाकायचं. ते इथं प्रमाण सर्व लिहिलेलं आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. पाव किलो तेल घेतलेले, ते एकदम कडक धुवादार म्हणजे धुवा येईल म्हणजे धूर येईल इतपत चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं. हे सर्व जिन्नस इथे प्लेटमध्ये घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं 1 चमचा हिंग टाकायचं. लसूणच्या पाकळ्या टाकायच्या ठेचून आणि त्यामध्ये आपण थोडं थोडं करून तेल टाकत राहायचं. थोडं थोडं तेल टाकून येणं सर्व जिन्नस आहेत ना एकत्र करत राहायचं. एकाच वेळेस सर्व तेल टाकू नका, थोडं थोडं करून टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स करताना व्यवस्थित हात सांभाळा, कारण की एकदम कडक तेल तापलेलं आहे, चटका बसू शकतो. तर व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचा आणि हा पूर्ण जिन्नस जो मसाला आहे ना तो आपण पूर्णपणे गार होऊ द्यायचा, थंड होऊ द्यायचा. थंड झाल्यानंतरच आपण त्यामध्ये ज्या आपण फोडी करून ठेवलेल्या आहेत कैरीच्या, त्या मिक्स करत राहायच्या आणि रात्रभर तसंच झाकून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी ताट काढून आहेत ना पुन्हा एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला गूळ टाकायचा असेल, गोड आंबट लोणचं करायचं असेल तर गुळाचं प्रमाण टाका आणि गूळसुद्धा व्यवस्थित मिक्स करून आहे ना पुन्हा एकदा झाकून ठेवा आणि मग तुम्ही छान अशी बरणी उन्हामध्ये गरम करा, म्हणजे छान वाळवून घ्या आणि वाळवल्यानंतर त्यामध्ये कुठेही पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे आणि त्यानंतर मग हे लोणचं भरायचं. लोणचं भरल्यानंतर आहे ना लगेच तुम्ही त्याला झाकण लावू नका. सुती कपड्याने 2-3 दिवस तसंच राहू द्या आणि अधूनमधून ते चमच्याने ढवळत राहा. त्यानंतर मग तुम्ही झाकण लावू शकतात. आणि जेव्हा आपण जेवायला म्हणजे रोज वापरण्यासाठी लोणचं काढणार ना, तर एका बरणीमध्ये, छोट्या बरणीमध्ये किंवा वाटीत काढायचं आणि या झाकण लावलेल्या मोठी बरणी तशीच ठेवायची. म्हणजे कसं आहे, जेणेकरून त्याला ओला हात लागत नाही आणि उष्टे चमचे त्यामध्ये जात नाही आणि त्यामुळे मग ते लोणचं टिकून राहतं. ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची की एक बुरशी न लागू म्हणून आपण बरणी छान अशी उन्हात वाळून घ्यायची. त्यामध्ये ओला चमचा, ओले हात किंवा उष्टे हात टाकायचे नाही आणि रोज वापरण्यासाठी आपण वेगळं आपण काढून ठेवायचं आहे लोणचं. आणि मिठाचं प्रमाण ना 2 दाणे जरा जास्तच ठेवायचं, कारण की मीठ हे प्रिझर्वेशनचं काम करतं. तसंच त्यामध्ये गूळ टाकू शकतात, ते सुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. अशा पद्धतीने आपण हे लोणचं साठवायचं आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, बरणीमध्ये भरल्यानंतर साधारण 1 इंच तरी थर तेलाचा असला पाहिजे लोणच्यावरती. तेलसुद्धा हे प्रिझर्वेशनचं काम करतं. तेल जर कमी वाटलं तर तुम्ही नंतर कधीही पुढे वर्षभरामध्ये थोडंसं तेल कडक असं गरम करायचं, धूर येईपर्यंत छान थंड होऊ द्यायचं. तेल छान थंड झाल्यानंतर पुन्हा तुम्ही त्या बरणीमध्ये थर तेलाचा ठेवू शकतात, टाकू शकतात. अशा पद्धतीने लोणचं टिकवायचं. तर चला, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.